कर्जतच्या इंडी स्टुडिओची फॅम टूर आत्ता सुरू आहे आणि खरं तर या इंडी स्टुडिओला एक नवी संजीवनी मिळाल्यासारखं एक छान वातावरण आहे. अनेक कलाकार मंडळी इकडे आलेली आहेत आणि आत्ता मी गाठलेलं आहे अर्चना नेवलेकर मॅडम यांना. मॅम, खरं तर इंडी स्टुडिओसोबत खूप आठवणी आहेत तुमच्यासुद्धा आणि आता कुठेतरी हे नव्या रूपात येत आहे भेटीला. तर काय वाटतंय? खरं तर मी जेव्हा एंट्री केली आणि मी बघितलं त्यानंतर तिथे एनडी वर्ल्ड ॲक्च्युली खरंच हे त्यांचं जग आहे. हे खरंच त्यांचं विश्व होतं, हे त्यांचं स्वप्न आहे आणि हे त्यांनी स्वप्न पूर्ण साकारलं होतं. म्हणजे असं नाही की नितीन देसाई सरांचं. येस, हे कुठे अर्धवट ठेवलेलं नाही आहे. जे काय त्यांचे सर्कमस्टन्सेस असतील किंवा जी काय परिस्थिती असेल तर खूप वाईट वाटत होतं. कारण जेव्हा जेव्हा अवॉर्ड शोमध्ये असताना जेव्हा नितीन देसाई नॉमिनेशनमध्ये असतात असं कधी झालंच नाही की त्यांचं अवॉर्ड त्यांनी नेलं नाही. म्हणजे त्यांच्या ऑफिसलाही आपल्या ट्रॉफीज दिसतात. म्हणजे मी त्यांना पर्सनली पण खूप ओळखत होते. तर आज खूप वाईट वाटत होतं एका अर्थाने की ते नाही आहेत. पण त्यांच्या आज प्रत्येक सेटमध्ये त्या सगळ्या वस्तू एक एक कोपरा त्यांचा परिसर स्पर्श तिथे जाणवतो आपल्याला आणि ते आहेत असं वाटतं. तर त्यांना नक्कीच बरं वाटत एक्झॅक्टली बरं वाटलं. स्टुडिओ पुन्हा एकदा काट टाकतोय. स्टुडिओ अप्रतिमच आहे, प्रश्नच नाही आहे. फक्त याच्यामध्ये ज्या पद्धतीने थोडे चेंजेस केलेत शासनाने आणि पुढे येऊन त्यांनी ही संजीवनी द्यायचा प्रयत्न केला ते खूप चांगली गोष्ट आहे. कारण बघा दादाने सगळं त्यांचं स्वप्न परिपूर्णच आहेत. ते आता त्यांनी नव्याने महाराष्ट्र शासन पुढे येत आहे. नवीन होतकरू लेखक असतील, कलाकार असतील. आहे सोबत सुद्धा येस, त्यानंतर काही कोर्सेस त्यांनी ॲड केलेत. ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि आता AIच्या दुनियेमध्ये खरं निलिमा काही वर्षाने या सगळ्या गोष्टी आपल्याला अँटिकच वाटणार आहेत. कारण असे सेट्स उभे राहतील की नाही माहीत नाही. मला विंटेज व्हॅल्यू आहे एक्झॅक्टली हे बघायला मिळतील की नाही. म्हणून माझ्या मुलाला पण मी आज हेरिटेज. एक्झॅक्टली म्हणून आज मी इथे आले होते आणि नव्याने मी आज परत एकदा इथे बघते. वाईट वाटतंय सगळं, पण एक चांगलं हेही वाटतंय की त्यांनी नाव बदललेलं नाही आहे. म्हणजे त्यांचं हे स्वप्न आहे होतं आणि अजून ते नव्या दिशेने चाललं आहे. तर खूप खूप शुभेच्छा. आणि आपण तुला पण सांगेन सगळ्यांना प्रोत्साहन आपण देऊया की या इथे शूटिंग करा, बघा. कार्निवल आहे 25 तारखेला. एक्झॅक्टली 25 ते 30 इथे कार्निवलला इथे येऊन बघा तुम्ही. खरंच खूप छान आहे इथे, बघायला खूप छान वाटतं आणि कशी मेहनत असते हेही बघा. आणि आज मी सगळ्यांना विचारते, मी सगळ्या कलाकारांना गाठलंय त्यांना विचारते की इंडी स्टुडिओतली एक जागा जी तुम्हाला आल्या आल्या पाहिली असेल, एखादी जागा जी लक्षात राहते, एखादी जागा जी पटकन आवडते, अशी एखादी तुमची फेवरेट कुठली? तर मी जेव्हा दिवाने खासमध्ये गेल्यानंतर मी असं ज्या पद्धतीने बघितलं तर मला स्वतःला असं वाटलं मी खूप खास आहे. पाठी जाऊन मी गेले, त्यानंतर त्या ज्या राजमहल टाईपची जी सिंहासन असतं तिथे बसले, फोटो काढला. तर ते ॲक्च्युली तो फील महाराणी साहेब. एक्झॅक्टली तो फील आहे ना आपोआप त्या ह्याच्यामध्ये येतो. मी बसले असं काय पोज घेऊन वगैरे ज्या पद्धतीने, पण हा फील येतो तिकडे गेल्यानंतर. तर ती खासच आहे असं मला वाटतं ती प्लेस. तर नक्की बघा तुम्हाला खूपच अँटिक जागा सांगितलेली आहे. आता मला लगेच तिकडे जायचं आहे. येस, तू पण काढ फोटो तिथे मस्त. थँक्यू सो मच ताई, थँक्यू.